नमस्कार. गझल प्रावीण्य परिवार. जून महिना सुरू झालेला आहे आणि 7 तारीखही उलटून गेलेली आहे. पण पावसाची प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे. त्याचप्रमाणे आपला जो हा गझल मुशायरा आहे, याची प्रतीक्षा आपण 2 महिन्यापासून करत होतो. काही कारणाने सुरुवात होत नव्हती, परंतु आज मुहूर्त लागलाय आणि छानपैकी आजचा दिवस उगवलाय आणि आपण मुशायऱ्याला सुरुवात करणार आहोत. आणि त्यापूर्वी मी परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांना वंदन करते. तसेच आपले कुशल तंत्रज्ञ पीके सर उर्फ प्रणव बनसोडे सर, त्यानंतर शोभाताई, आसावरीताई, नंदिनीताई आणि परिवारातील सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार. आणि आता जास्त याच्यामध्ये वेळ न दवडता आपण अजून पावसाच्या सरींमध्ये भिजायला सुरुवात जरी नाही केली तरी आता प्रस्तुत होणाऱ्या वेगवेगळे शेर आणि गझल यांचा शिडकावा अनुभवायला मिळतोय का वर्षाव अनुभवायला मिळतोय ते बघायची ते आता आपण सुरू करूया. त्याचा अनुभव घेण्यास आपण आता सज्ज होऊया. तर त्यासाठी मी सर्वप्रथम निमंत्रित करते परिवारातल्या गझलकारा ज्येष्ठ गझलकारा सुधाताई नरवाडकर यांना. उत्साही असं हे व्यक्तिमत्व. सुधाताई, आपली गझल घ्या कृपया. धन्यवाद. नमस्कार. आज मैत्री दिन आहे, त्यामुळे सर्व आपल्या परिवारातील मित्रमैत्रिणींना मनापासून शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, प्रणव बनसोडे, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पण, आणि सर्व माझ्या गझलकार बंधू भगिनींना सस्नेह वंदन करून मी माझे प्रथम मतला आणि 2 शेर सादर करते आहे. त्याचं शीर्षक आहे आंधळी न्यायदेवता. वृत्त चंचला हे आहे, ऐकूया. सर्व धर्म सारखेच हीच रीत भारतात, सर्व धर्म सारखेच हीच रीत भारतात, हेच तत्व शासनात अल्प लोक पाळतात, हेच तत्व शासनात अल्प लोक पाळतात. मंदिरात भक्त लोक अन्न वस्त्र वाटतात, मंदिरात भक्त लोक अन्न वस्त्र वाटतात, वास्तवात धष्टपुष्ट लोक भीक मागतात, वास्तवात धष्टपुष्ट लोक भीक मागतात. तिसरा शेर आहे, दुसरा शेर आहे. आज काल, एक मिनिट. आज अंध सत्य धर्म, आज अंध सत्य मार्ग, न्याय देवता खिशात, आज अंध सत्य मार्ग, न्याय देवता खिशात, मध्य धुंद लोक मात्र, मध्य धुंद लोक मात्र दोन जीव मारतात. आज अंध सत्य मार्ग, न्याय देवता खिशात, मध्य धुंद लोक मात्र दोन जीव मारतात. धन्यवाद. माझी पुढची गझल पण सद्यस्थितीवर अवलंबून आहे, आपल्याला कळेलच. वृत्त आहे वनहरिणी आणि गझलेचं शीर्षक आहे आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा, आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा. सामान्यांनी देशस्थितीला चातुर्याने समजून घ्यावे, सामान्यांनी देशस्थितीला चातुर्याने समजून घ्यावे. मुत्सद्यांचे डाव पेच मग, मुत्सद्यांचे डाव पेच मग सुज्ञपणाने बघ सोडावे, मुत्सद्यांचे डाव पेच मग सुज्ञपणाने सोडून द्यावे. भारत माता भूमी आहे, भारत माता भूमी आहे फळा फुलांची वनराईंची, भारत माता भूमी आहे फळा फुलांची वनराईची. सातत्याने वैभव मिळवू हर्षाने मग गात राहावे, सातत्याने वैभव मिळवू हर्षाने मग गात राहावे. पुढचं बघा. धर्मभेद अन जातीभेद पण,
धर्मभेद अन जातीभेद पण समाजातले मिटवत जावे. धर्मभेद अन जातीभेद पण समाजातले मिटवत जावे. अजात शत्रू बनूत सगळे, अजात शत्रू बनूत सगळे, एकजुटीने मग नांदावे. अजात शत्रू बनूत सगळे, एकजुटीने मग नांदावे. प्रत्येक घरी माय पित्याने, प्रत्येक घरी माय पित्याने संस्काराचे केंद्र बनावे. मायबाप संस्कार करतातच, पण नवीन काळाप्रमाणे आता अधिक संस्काराचं दिशा बदललेले आहेत, त्याप्रमाणे या संस्कार व्हावेत. प्रत्येक घरी माय पित्याने संस्काराचे केंद्र बनावे. शिवरायाचा पाठ गिरवुनी, शिवरायांचा पाठ गिरवुनी परस्त्रीला मग माय म्हणावे. शिवरायांचा पाठ गिरवुनी परस्त्रीला मग माय म्हणावे. शेवटचा शेर आहे. मी अन माझे कुटुंब केवळ, मी अन माझे कुटुंब केवळ विचार स्वार्थी कधी नसावा. मी अन माझे कुटुंब केवळ विचार स्वार्थी कधी नसावा. मृत्यू आणिक जन्मामध्ये, मृत्यू आणिक जन्मामध्ये आहे भारत, आहे भूमी हे ठसवावे. मृत्यू आणिक जन्मामध्ये आहे भारत हे ठसवावे, आहे भारत हे ठसवावे. सामान्यांनी देशस्थितीला चातुर्याने समजून घ्यावे. मुत्सद्यांचे डाव पेच मग सुज्ञपणाने बघ सोडावे, सुज्ञपणाने बघ सोडावे, सुज्ञपणाने बघ सोडावे. धन्यवाद. क्या बात. वा, खूप छान ताई, अगदी जोशपूर्ण सादरीकरण होतं आणि विषयही तेवढा ज्वलंत आहे. खरं तर आपल्या मतलात शेर आणि आपली गझल दोन्हीही सद्यस्थितीवर भाष्य करणारी होती आणि आपण ती अगदी परखडपणे मांडली. आणि आपण मतला 2 शेर मध्ये जो एक निराशावाद दाखवला, जी की ऍक्च्युअली ती सद्यस्थिती आहे, पण तुमच्या गझलेमध्ये त्याच्यावरती आपण कसं मात करू शकतो हा आशावादही तुमच्या गझलेमध्ये छान प्रतीत झालेला आहे. आणि सादरीकरण अक्षरशः म्हणजे जोशपूर्ण एवढं होतं की अगदी आपला आपला अगदी ज्वलंत विषय, अगदी महत्वाचा विषय तो वाटला. त्यात आपला आपली एक ओळ घेते मी. सर्वधर्म सारखेच हीच भारत. बरोबर आहे. आणि अजून तुम्ही जी फॅक्ट सांगितली की धष्टपुष्ट लोक भीक मागतात, तर अशा काही गोष्टी आहेत आपल्या भारतामध्ये अजूनही ज्याच्यावरती आपल्याला उपाय शोधून पुढे जायला हवंय. आणि तो आशावाद पण आपण गझलेमध्ये छान रीतीने मांडला आहे. खूप खूप आभार ताई. धन्यवाद. आणि त्यानंतर मी आपल्या परिवाराच्या ज्येष्ठ गझलकारा शोभाताई वागळे यांना निमंत्रित करते आहे. शोभाताई. नमस्कार सर्वांना. आदरणीय प्रवीण पुजारी आणि सर्व ऍडमिन आणि महत्वाचे म्हणजे पीके सरांना वंदन करून मी म्हणजे जे गुरु म्हणून वंदन करते आणि माझे एक मतला आणि 2 शेर सादर करते. शीर्षक आहे आठवू कशाला, दयावृत्तातले. मागचे दुःख आता आठवू मी कशाला, मागचे दुःख आता आठवू मी कशाला. दाटली आसवे तर दाखवू मी कशाला, दाटली आसवे तर दाखवू मी कशाला. मोगरा छान फुलला गंध सगळा पसरला, मोगरा छान फुलला गंध सगळा पसरला. जीव वेड्या मनाचा नादवू मी कशाला, जीव वेड्या मनाचा नादवू मी कशाला. दुसरा शेर. भावभक्ती असावी चांगल्या माणसावर, भावभक्ती असावी चांगल्या माणसावर. का उगी वैर त्यांचे ताणवू मी कशाला, का उगी वैर त्यांचे ताणवू मी कशाला. आता सुद्धा ताई बोलल्यात की आज मैत्री दिन, मला आठवत नाही, पण मी कंजा मित्र पाहिजे ही लवंगतावतातली गझल लिहिले, तीच सादर करते. आयुष्याच्या उत्कर्षाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. मतलब आयुष्याच्या उत्कर्षाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. कोठे चुकले सांगायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे, कोठे चुकले सांगायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. पुढचा छे. प्रत्येकाला जग जिंकाया पुढे जायची घाई असते, प्रत्येकाला जग जिंकाया पुढे जायची घाई असते. संयम धरून चालायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे,
संयम धरुनी चालायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. पुढचा शेर. नकोता आता भांडण तंटे आपसातल्या इस्टेटीची. नकोचा आता भांडण तंटे आपसातल्या इस्टेटीचे. निस्वार्थाने वागायला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. निस्वार्थाने वागायला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. पुढचा शेर. अतिवृष्टीने शेतीवाडी गेली सारी पाण्याखाली. अतिवृष्टीने शेतीवाडी गेली सारी पाण्याखाली. संकट समयी आधाराला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. संकट समयी आधाराला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. शेवटचा शेर. त्रयस्थ आता सल्ला देतो कोर्ट कचेरी करावयाचा. त्रयस्थ आता सल्ला देतो कोर्ट कचेरी करावयाचा. तडजोडीने मिटवायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. तडजोडीने मिटवायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. आयुष्याच्या उत्कर्षाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. कोठे चुकले सांगायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. धन्यवाद. खूप सुंदर ताई, खूप सुंदर. आणि आजच्या दिवसाला समर्पक अशी आपण छान गझल निवडलीत. आणि मधल्या दोन शेरही खूप छान घेतला आपण. मागचे दुःख आता आठवू मी कशाला. बरोबर आहे. मोगरा छान फुलला, गंध छान पसरला. आणि खरंच एवढ्या उष्ण पावसाची वाट बघत असताना जी ही उष्णता त्रास देते आहे, त्याच्यामध्ये हे ओळ अगदी सुगंधित करून गेली की मोगरा छान फुलला. त्यानंतर आजच्या तुम्ही जे म्हटलंय की कोठे चुकले सांगायाला तुझ्यासारखा मित्र पाहिजे. खरंच आहे, आयुष्यामध्ये आपण चुकतो, कधी कधी चुका होतात, पण त्या स्वतःला कळत नाही. आणि जवळचा जो मित्र असतो, सखा असतो, मैत्रीण असते, तर हे जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि आपली चूक दाखवून देतात अगदी स्पष्टपणे आणि न दुखवता, त्याचा आपल्याला आयुष्यात पुढे जायला खरंच खूप फायदा होतो. आणि अशी आपण सुंदर आज इथे सादर केली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद. पुढे मी आपल्या गोड गोड गळ्याच्या आणि छान अगदी आपल्या संगीताचं अंग असलेल्या आपल्या परिवाराच्या ताई, ओळखलंच असेल आपण, स्वरदाताई गोडबोले यांना मी आमंत्रित करते आहे आपली गझल सादर करण्यासाठी. नमस्कार स्वरदाताई, स्मिताताई. हा, नमस्कार. नमस्कार. आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, पीके सर आणि माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधू भगिनींना सस्नेह वंदन करून मी मतला आणि दोन शेर घेते. पादाकुलक वृत्तातलाय. अंतिम समयी घाबरते मन, आप्तांमध्ये वावरते मन. अंतिम समयी घाबरते मन, आप्तांमध्ये वावरते मन. काळ घालतो दुःखावरती अलगद फुंकर कातरते मन. काळ घालतो दुःखावरती मन. अंतिम समयी घाबरते मन, आप्तांमध्ये वावरते मन. गझल घ्या. हा, हिरण्यकेशी वृत्तातली गझल. मिळेल संधी कधीतरी तुझ प्रयास करणे नकोस सोडू. फितूर झाले जरी जवळचे वचन दिलेले नकोस मोडू. पहिला शेर घेते. नशीब होते बरेच खडतर दुखावलेले समोर आले. जुने पुराणे विवाद कोठे विरुद्ध त्यांच्या नकोस फोडू. विचारशक्ती जरी खुरटली मनात संभ्रम कशास ठेवू. उडून गेले हवेत अत्तर नवीन नाती नकोस जोडू. तिसरा शेर घेते. रात्र सरावी कभिन्न काळी शमेल वादळ उद्या कदाचित. रात्र सरावी कभिन्न काळी शमेल वादळ उद्या कदाचित. तळात रुतले असंख्य काटे गुलाब सुंदर नकोस तोडू. भविष्य लिहिले तुझ्या कपाळी कणाकणाने झिजत राहा तू. उणे अधिक बघ फलित यशाचे तिळीमिळीने नकोस फोडू. मिळेल संधी कधीतरी तुझ प्रयास करणे नकोस सोडू. फितूर झाले जरी जवळचे वचन दिलेले नकोस मोडू. धन्यवाद. खूप सुंदर ताई. माणसाने कसं जगताना कसं वागावं, अडचणी आल्या किंवा आपल्याशी लोक कसे वागले तरी आपण आपली वागायची जी पद्धत आहे ती कशी सोडू नये, हे आपण आपल्या गझलेमध्ये खूप छान सांगितलं आहे. आणि आपल्या मतला दोन शेर मध्ये आपण जे सांगितले, जी वास्तविकता, की अंतिम समयी घाबरते मन,
आप्तांमध्ये वावरते मन. खरं आहे. जेव्हा म्हणजे आपण बघितले घरातले म्हणजे अगदी अंथरुणाला खेळलेले वगैरे आपले जे नातेवाईक आहेत, पण अशा वेळेला त्यांना फक्त आपले लोक जवळ हवे असतात, आजूबाजूला हवेसे असतात. तर तीच फॅक्ट, तेच वास्तव तुम्ही आपल्या शहरामध्ये मांडलेलं आहे. आणि शमील वादळ उद्या कदाचित, हा आशावाद खूप सुंदर वाटला. धन्यवाद ताई. त्यानंतर मी पुढच्या गझलकारा आमंत्रित करते, कुमुदिनीताई मधाळे ताई यांना. कुमुदिनीताई मधाळे आहात आपण? कुमुदिनीताई. हा, धन्यवाद स्मिता. धन्यवाद. सविनय आपलं स्वागत नमस्कार आहे. गजल प्रावीण्य परिवार. मी कुमुदिनी मधाळे, कोल्हापूर. आज आपल्या मासिक मुशायऱ्यामध्ये माझी स्वरचित गजल घेते. आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर यांना सविनय वंदन करून मी माझी गजल सादर करणार आहे. प्रथम मतला 2 शेर. पाऊस भावनांचा धर थोपवून आता, पाऊस भावनांचा धर थोपवून आता, डोळ्यात मेघ मीही येते भरून आता. म्हटलं असं आहे, पाऊस भावनांचा धर थोपवून आता, डोळ्यात मेघ मीही येते भरून आता. ओथंबुनी म्हणावे विरहातल्या क्षणांनी, ओथंबुनी म्हणावे विरहातल्या क्षणांनी, मेघाळ प्रीत ओली घे पांघरून आता. भेटीतले मनोगत बघ ऐकले ऋतूने, भेटीतले मनोगत बघ ऐकले ऋतूने, अन पावसास चुगली गेला करून आता. भेटीतले मनोगत बघ ऐकले ऋतूने, अन पावसास चुगली गेला करून आता. गझल सादर करते. माझ्या गझलेचं शीर्षक आहे तुझ्यातली गझल. लगावलीस भाळते तुझ्यातली गझल, लगावलीस भाळते तुझ्यातली गझल, खयाल धुंद मांडते तुझ्यातली गझल. खुळावतात काफिये बरेच दामला, खुळावतात काफिये बरेच दामला, भरीस भर खुणावते तुझ्यातली गझल. खुळावतात काफिये बरेच दामला, भरीस भर खुणावते तुझ्यातली गझल. खट्याळ राबता कधी उन्हाडला तरी, खट्याळ राबता जरी उन्हाडला कधी, लईत चाल बांधते तुझ्यातली गझल. अलामतीत ठेवले गुपित जपून जे, अलामतीत ठेवले गुपित जपून जे, खुशालतेच खोलते तुझ्यातली गझल. शेवटचा शेर घेते. खरेच गजलियत तुझी फितूर कामला, खरेच गजलियत तुझी फितूर कामला, विचारताच झिंगते तुझ्यातली गझल, विचारताच झिंगते तुझ्यातली गझल. लगावलीस भाळते तुझ्यातली गझल, खयाल धुंद मांडते तुझ्यातली गझल, खयाल धुंद मांडते तुझ्यातली गझल. धन्यवाद, धन्यवाद. क्या बात है. वा वा ताई, अप्रतिम अप्रतिम. शेरही सुंदर अप्रतिम आणि होतं. गझलही एकदम सुंदर. पाऊस धन्यवाद, धन्यवाद. भावनांचा धर थोपवून आता, पाऊस भावनांचा धर थोपवून आता. आता खरं तर थोपून धरायची वेळ नाहीये, भावनांनाही वाहू द्या आणि पावसालाही येऊ द्या. पण खूप सुंदर म्हटला. आणि गझल धन्यवाद. तर काय, तुझी गझल लगावलीस भाळते तुझ्यातली गझल. वा वा. लगावलीस भाळते, आणि सगळ्या शब्दांचा तुम्ही गझलेशी संदर्भात सगळ्या शब्दांचा जो सुंदर वापर केलाय ना, अगदी यथार्थ वापर केलेला आहे पूर्ण गझलभर. तर असं पूर्ण गझलमयच होऊन जातो आपण. खुळावत, आणि हे तुम्ही ज्या काही गोष्टी अगदीच सगळंच मांडले गझलेविषयी. खुळावतात काफिये बरेचदा मला, हे सर्वांच्याच बाबतीमध्ये होतं. खूप छान तुम्ही खयाल मांडलेले आहेत त्या गझलेमध्ये. खूपच सुंदर ताई, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर्वांना. धन्यवाद, धन्यवाद स्मिता. यापुढे परिवाराच्या हसतमुख आपल्या निशाताई दळवी यांना मी आमंत्रित करते गझल आणि मतला 2 शेर सादर करण्यासाठी. निशाताई. हा, नमस्कार.
आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर, मातोश्री, पीके दादा आणि परिवारातली ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व माझ्या बंधू भगिनींना विनम्र अभिवादन. एक मतला 2 शेर आधी सादर करते आहे. हा मतला मला ताईंच्या त्रस्त आहे पण मी मस्त आहे याच्यावरून सुचला, पण माझा तो पादाकुलक वृत्तामध्ये झालेला आहे. ऐका, त्रासच थोडा जास्त आहे, करते मग मी तो दुरुस्त आहे. त्रासच थोडा जास्त आहे, करते मग तो दुरुस्त आहे. काही बाही सलते आहे, तशात पण मी व्यस्त आहे. काही बाही सलते आहे, तशात पण मी व्यस्तच आहे. भीतीन मलाच कुणाची तशी पहा मी बिनधास्त आहे. तशी पहा मी बिनधास्त. पुढची गझल सादर करते आहे, अनल ज्वाला वृत्तातली आहे. थोडस याच्यामध्ये म्हणायचा प्रयत्न करते आहे गीतेमध्ये. पहा आवडते का? नजरेला ती देत नजरना, नजरेला ती देत नजरना, चुकले काही, चुकले काही. यशास सारी दृष्ट लागली, यशास सारी दृष्ट लागली. मुकले काही, मुकले काही. कुणास सारा आधार मिळे, कुणास सारा आधार मिळे, पण तिला नाही, तिला नाही. नाही नाते मनते कळले, नाही नाते मनते कळले. झुकले काही, झुकले काही. केली जेथे शर्थ मनाची, केली जेथे शर्थ मनाची. धाडस मोठे, धाडस मोठे. दुकान तिचे लुटून नेले, दुकान तिचे लुटून नेले. थकले काही, थकले काही. स्वार्थापायी घास घेतला, स्वार्थापायी घास घेतला. ओढत राही, ओढत राही. जीव लावला खास वाटला, जीव लावला खास वाटला. दुखले काही, दुखले काही. कथा किती त्या, कथा किती त्या, जरी ऐकल्या विश्वास बाई, विश्वास नाही. रात्रीचा तो दिनही केला, रात्रीचा तो दिनही केला. तुटले काही, तुटले काही. नजरेला ती देतन नजरा, चुकले काही, चुकले काही. चुकले काही, चुकले काही. धन्यवाद. धन्यवाद ताई. खूप सुंदर तरन्नुम. ऐकत राहावंसं वाटत होतं, असं वाटलं संपूच नाही. खूप छान आवाज, खूप छान वाटलं अगदी. आणि आपण जे मतला शेर घेतले त्याच्यामधले कवाफी पण अगदी भारी. त्रास फार जास्त आहे, पण करते दुरुस्त आहे. तशी मी बिनधास्त आहे. हे मात्र तुम्ही स्वतःविषयी अगदी बरोबर बोललात. तशी मी बिनधास्त आहे, खरं तुम्ही आहातच. तर छान शेर, मतला शेरही छान होते आणि आपली तरन्नुमही खूप सुंदर झाली. यशास सारी दृष्ट लागली, चुकले काही, हुकले काही. आणि ते तुम्ही तरन्नुम मध्ये घेतल्यामुळे खूप अप्रतिम वाटलं ताई. धन्यवाद. त्यानंतर मी आपल्या परिवाराच्या गझलकारा रेखाताई सोनावणे यांना निमंत्रित करते. रेखाताई आहेत? रेखाताई
आहेत. थँक्यू स्मिता आणि आपल्या परिवारातील सर्व प्रवीण सर आणि सगळ्यांना मी विनम्र नमस्कार करते आणि माझा एकमतला 2 शेर आधी सादर करते. वेदनांशी बोलताना त्रास होतो, वेदनांशी बोलताना त्रास होतो, टाळले तर टाळताना त्रास होतो. शेर आहे, फार जपला जास डोळ्यांच्या कडांवर, फार जपला जास डोळ्यांच्या कडांवर, तोच अश्रू वाहताना त्रास होतो. सावलीची आस आहे जीवनाला, सावलीची आस आहे जीवनाला, अन उन्हाची झळ उन्हाची सोसताना त्रास होतो. परत घेते, सावलीची आस आहे जीवनाला, झळ उन्हाची सोसताना त्रास होतो. आता माझी गझल घेते आहे, हरिभगिनी वृत्तातली आहे. रोज रोज मी प्रयत्न करते अस्तित्वाला जपण्याचे, रोज रोज मी प्रयत्न करते अस्तित्वाला जपण्याचे, क्षणात येते मोठे वादळ भय दाखवते मरणाचे, क्षणात येते मोठे वादळ भय दाखवते मरणाचे. खूप घेतली तशी काळजी जखमेची अन खपलीची, खूप घेतली तशी काळजी जखमेची अन खपलीची, अजूनही ती स्वरते काही खाव तुझ्या त्या शब्दांचे. मनामध्ये तर युगायुगांची निरव शांतता हवी मला, मनामध्ये तर युगायुगांची निरव शांतता हवी मला. काय करू मी तडफडणाऱ्या अपूर्ण माझ्या स्वप्नांचे. आश्वासन अन वचने देती भाषणामध्ये रोज इथे, आश्वासन अन वचने देती भाषणामध्ये रोज इथे, गरज संपता बोलत नाही कोणी काही मुद्द्याचे. शेवटचा शेर आहे, जितकी पकडू घट्ट निसटत ते, जितकी पकडू घट्ट निसटते पटकन वाळू मुठीतली, जितकी पकडू घट्ट निसटते पटकन वाळू मुठीतली, तसेच नकळत घडत राहते दोघांमधल्या नात्याचे, तसेच नकळत घडत राहते दोघांमधल्या नात्याचे. रोज रोज मी प्रयत्न करते अस्तित्वाला जपण्याचे, क्षणात येते मोठे वादळ भय दाखवते मरणाचे. खूप धन्यवाद. सुंदर ताई, नेहमीप्रमाणे तुमची गझल खूप खूप छान आणि अगदी साधे सुधे शब्द आहेत पण अगदी इथपर्यंत पोहोचतात ते. टाळले तर टाळताना त्रास होतो, अगदी साधं वाक्य आहे पण हे प्रत्येकाला माहिती आहे. आपण नातेसंबंध खराब होऊ नये किंवा काही ठिकाणी आपण जपून जपून आपण भांडण किंवा वाद टाळायचा प्रयत्न करतो, पण ते टाळत असताना आपल्याला किती त्रास होतो हे तुमच्या ह्या एका एका ओळीतून तुम्ही दाखवून दिलेलं आहे. खूप सुंदर ताई. आणि वेदना तुम्ही ज्या प्रकारे मांडली आहे तर ती वेदना खरोखर अगदी खोलवर पोहोचते आहे. रोज रोज मी प्रयत्न करते अस्तित्वाला जपण्याचे. खरंय, म्हणजे अस्तित्वाची लढाई प्रत्येकाला रोजच लढावी लागते आणि तुम्ही तुमच्या गझलेतून ते खूप सुंदर प्रकारे सांगितलं आहे ताई. खूप छान, खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू. त्यानंतर पुढच्या गझलकार आहेत आपल्या आता जॉईन झाल्यात, मतलब म्हणजे आता मुशर्याला आता जॉईन झाल्यात. तसे त्यांची घोडदौड खूप पुढेपर्यंत चालूच आहे, सुरूच आहे, थांबतच नाहीयेत त्या. तर हो. तर या अशा आपल्या गझलकारा आहेत पुष्पाताई दलाल. तर ताई तुम्हाला मी पाचारण करते आहे आपली गझल आणि मधला शेर दणदणीत होऊन जाऊ द्या. आहेत ताई? आहेत पुष्पाताई? हो, माय अनम्यूट कर, व्हिडिओ चालू कर. येतील, समोर येतील. ऑडिओ व्हिडिओ चालू करा पुष्पाताई. पुष्पाताई, ते म्हणतात ना वेळ लागतो, चांगल्या गोष्टी व्हायला वेळ लागतो, तसं पुष्पाताईंची एंट्री व्हायला वेळ लागायला लागलाय. पण वाट बघूया. ताई झाली का तयारी? आवाज येतोय का? येतोय हो, आवाज येतोय. होय. येतोय.
एक मतला 2 शेर घेते. ओके. धार नीतीची बोथट तेथे करार केला नाही. धार नीतीची बोथट तेथे करार केला नाही. या देशाला विकावयाचा विचार केला नाही. अशीच माझी शब्द संहिता सत्य उगाळत राहो. अशीच माझी शब्द संहिता सत्य उगाळत राहो. ते नाटे गुन्हे थोपवत प्रहार केला नाही. जेथे जेथे दलाल असतील चक्र मारत. जेथे जेथे दलाल असती भिरभिर चक्रा मारत. वजन खिशाचे बघण्याचा मी प्रकार केला नाही. क्या बात है. गझल घेते. पाठीत खंजीराला बांधून ठेव. पाठीत खंजीराला बांधून ठेव पोरी. पात्यास धार थोडी लावून ठेव. रणरागिनी स्त्रियांचा देशास गर्व आहे. रणरागिनी स्त्रियांचा देशास गर्व आहे. तू शान भारताची राखून ठेव पोरी. लचकेच तोडताना प्रत्यक्ष पाहिल्यावर. लचकेच तोडताना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या हिंस्र श्वापदाला कापून ठेव पोरी. चौफेर वासनांचे षडयंत्र चाललेले. भात्यात बाण तेव्हा राखून ठेव पोरी. डोळ्यात वादळाने घेराव घातल्यावर गलबत लगेच तेथे ओढून ठेव पोरी. व्याकुळ जीव झाला. व्याकुळ जीव झाला लोचन भरून आले. सन्मान लाच खाऊ फोडून ठेव पोरी. कशाला घेतोस तो सन्मान. येईल जेव्हा लावू हिशोब सारा. येईल वेळ जेव्हा लावू हिशोब सारा. तो एक एक सिक्का मोजून ठेव पोरी. तो एक एक सिक्का मोजून ठेव पोरी. धन्यवाद लेकरा. क्या बात है. अफलातून एकदम. झाशीची काय राणी. बोलायचं ताई. झाशीची राणी. अगदी अगदी अगदी. म्हणजे जसं वाटलं होतं, जशी अपेक्षा होती तसंच तुमचं अगदी एकदम रोख ठोक अगदी एकदम दनादन तुमची गझल तुम्ही सादर केलेली आहे. झंझावात तुमचे एकदम. शब्दही झंझावात. अगदी शब्दातही झंझावात, तुमच्या आवाजातही झंझावात आणि तुमच्या सादरीकरणातही झंझावात. तर असं तुम्ही छानपैकी गझल त्याच्यावर आणखीन काय बोलायचं. एवढं ते भारी झाले. तुम्ही जे बोललात तेच खूप पुरेसं आहे. तरी एक ओळ घेते. छान वाटेल. थँक्यू. पात्यास धार थोडी लावून ठेव पोरी. तुम्ही जो म्हणजे तुम्ही स्वतः स्ट्रॉंग आहातच आणि तुम्ही प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला तुम्ही जो संदेश देता की तू कसं तू तोंड द्यायला, प्रत्येक संकटाला तोंड द्यायला तू तयार राहायला पाहिजे. त्यासाठी तुमची ते एकच ही तुमची ओळ पुरेशी आहे. पात्यास धार थोडी लावून ठेव पोरी. असं छान छान सांगितलं तुमच्या गझलेमध्ये की अगदी प्रत्येक स्त्री स्वतःसाठी आणि इतर दुसऱ्याही आपल्या सहकारी स्त्रीसाठी त्याच जोशाने उभी राहील अन्यायाच्या विरुद्ध याचा विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर पुढे आपल्या मितभाषी पण छान छान बोलणाऱ्या, जेवढं कमी बोलतात पण खूपच छान अगदी गझलेतलं असतं, आपल्या प्रशिक्षक समूहातल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या आसावरी ताई यांना मी निमंत्रित करते त्यांची गझल सादर करण्यासाठी. आसावरी ताई. धन्यवाद स्मिताताई. आदरणीय प्रवीण सर आणि सर्वांना नमस्कार करून मी मतला 2 शेर घेते. मतला आहे. त्रास लाय जीव मात्र आज एकटेपणास. त्रास लाय जीव मात्र आज एकटेपणास. त्यामुळेच विश्व सर्व वाटते मला भकास. त्यामुळेच विश्व सर्व वाटते मला भकास. साथ देत संकटात तुझ्या राहिले तुझ्या सवेच. साथ देत संकटात राहिले तुझ्या सवेच. तू तरी जखम दिलीस खोल खोल काळजास. तू तरी जखम दिलीस खोल खोल काळजात. वाट चालते सदैव योग्य तीच जीवनात. वाट चालते सदैव योग्य तीच जीवनात. मी सुखात राहण्यास टाळले प्रलोभनास. मी सुखात राहण्यास टाळले प्रलोभनास. गझल घेते. म्हटलं आहे. माझी तुझ्या बरोबर जगणे मजेत आहे.
माझे तुझ्या बरोबर जगणे मजेत आहे. प्रत्येक क्षण मनाला आनंद देत आहे. प्रत्येक क्षण मनाला आनंद देत आहे. नारीस दोष देणे सोडून द्यायचं आता. नारीस दोष देणे सोडून द्यायचं आता. सृष्टी तिच्यामुळे तर आकार घेत आहे. सृष्टी तिच्यामुळे तर आकार घेत आहे. साकार स्वप्न झाले जे पाहिले मनोमन. साकार स्वप्न झाले जे पाहिले मनोमन. सुख वाटते अताशा आले कवेत आहे. सुख वाटते अताशा आले कवेत आहे. शेवट मुळीन झाला माझ्या कथानकाचा. शेवट मुळीन झाला माझ्या कथानकाचा. गाता खरी यशाची बाकी कथेत आहे. गाता खरी यशाची बाकी कथेत आहे. देऊ नकोस शिक्षा झाल्या चुकीस आता. देऊ नकोस शिक्षा झाल्या चुकीस आता. सारे गमक सुखाचे मित्रा क्षमेत आहे. सारे गमक सुखाचे मित्रा क्षमेत आहे. माझे तुझ्या बरोबर जगणे मजेत आहे. प्रत्येक क्षण मनाला आनंद देत आहे. प्रत्येक क्षण मनाला आनंद देत आहे. धन्यवाद. अगदी सुंदर ताई, जसं वाटलं होतं त्याच पद्धतीची तुमची गझल आहे. विषयही तसाच टाईपचा आहे. आणि मतला दोन शेर मध्ये तुम्ही जी थोडी उदासीची झलक दाखवली होती, विश्व सर्व वाटते मला भकास, तर अशी मनस्थिती कधी कधी होते, प्रत्येकाचीच होते. आणि हे जे मतला शेर मध्ये मांडलं ताईंनी, पण पुढच्या गझलेमध्ये त्यांनी त्याच्यावरती मात करत जो आशावाद दाखवला आहे तोही तेवढाच सुंदर आहे. आणि त्यांनी म्हटलंय, सृष्टी तिच्यामुळे तर आकार घेत आहे. त्या स्त्रीचा आदर करणं, ह्याला जी खूप सारी कारण आहेत, त्याच्यातलं हे एक अजून कारण, सृष्टी तिच्यामुळे तर आकार घेत आहे. आणि शेवटच्या शेरामध्ये त्यांनी म्हटलंय, गमक सुखाचे क्षमेता आहे. खूप सुंदर संदेश आहे हा, म्हणजे अगदी विश्वव्यापी संदेश आपण असा म्हणू शकतो हा. तर असा सुंदर संदेशही देण्यापासून आसावरी ताई थांबलेल्या नाहीत. तर त्यांनी पूर्ण गझलेची म्हणजे सुरुवात, उदासवाणी सुरुवात, त्याच्यानंतर त्याचं आशावाद आणि शेवटचा सुंदर संदेश, असं छान प्रकारे आपलं सादरीकरण केलेलं आहे. ताई तुमचे खूप 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 धन्यवाद. खूप छान. तर यापुढे आपण आमंत्रित करूया आपले लाडके सर्वांचे. अनिसाताई आहेत. अनिसाताईंना अनिसाताई आल्यात का? अच्छा, ठीक आहे ठीक. अनिसाताई. अनिसाताई, हो. परिवाराच्या आपल्या अनिसाताई सिकंदर यांना मी आमंत्रित करते. त्यांनी आपली गझल सादर करावी आणि आम्हाला आनंद द्यावा. अनिसाताई, अनम्यूट करा अनिसाताई. नमस्कार. एक मिनिट, आम्ही बाहेर आहे जरा, एक मिनिट मी काढते ते. गझल प्रावीण्य परिवारातील सर्व सदस्यांना आदाब. एक मतला 2 शेर घेते. भुजंग पर्याय एक प्रार्थना आहे. तुला पाहण्याचा नजारा मिळू दे. आवाज येतोय ना माझा? हो, येतोय. तुला पाहण्याचा नजारा मिळू दे, मुक्या या जीवाला सहारा मिळू दे. तुला पाहण्याचा नजारा मिळू दे, मुक्या या जीवाला सहारा मिळू दे. निघाल्या कुठेही कधीही मुलिया, निघाल्या कुठेही कधीही मुलिया, कळ्यांना फुलांना पहारा मिळू दे. निघाल्या कुठेही कधीही मुलिया, कळ्यांना फुलांना पहारा मिळू दे. निराशा नको आणि दुःखे कशाची, निराशा नको आणि दुःखे कशाची, मला जाणिवेचा इशारा मिळू दे. निराशा नको आणि दुःखे कशाची, मला जाणिवेचा इशारा मिळू दे. आणि गझल घेते, आनंद वृत्तातील आहे. अंधार जीवनाचा सरणार का कधी तर, अंधार जीवनाचा सरणार का कधी तर, हक्कास मिळविण्याला लढणार का कधी तर. अंधार जीवनाचा सरणार का कधी तर, हक्कास मिळविण्याला लढणार का कधी तर. दिनरात कष्ट करतो जोपासण्या धरेला, दिनरात कष्ट करतो जोपासण्या धरेला, मालास भाव त्याच्या मिळणार का कधी तर. दिनरात कष्ट करतो जोपासण्या धरेला, मालास भाव त्याच्या मिळणार का कधी तर. पुढचा शेर. पाडून मागणी ही आडतीत माल विकण्या,
पाडून मागणे ही आडतीत माल विकण्या आहे परिस्थिती ही ढळणार का कधी तर. पाडून मागणे ही आडतीत माल विकण्या आहे परिस्थिती ही ढळणार का कधी तर. पुढचा शेर. श्रीमंत लोक ठरवती द्यावी किती मजुरी. श्रीमंत लोक ठरवती द्यावी किती मजुरी, गरिबास न्याय येथे मिळणार का कधी तर. श्रीमंत लोक ठरवती द्यावी किती मजुरी, गरिबास न्याय येथे मिळणार का कधी तर. घर नोकरी मुले ही मोठीच रोज कसरत. घर नोकरी मुले ही मोठीच रोज कसरत, स्त्री जन्म वेदना ही कळणार का कधी तर. श्रीमंत लोक ठरवती द्यावी घर नोकरी मुले ही मोठीच रोज कसरत, स्त्री जन्म वेदना ही कळणार का कधी तर. आणि शेवटचा शेर. आईस देव गेला घेऊन लेकरांच्या. आईस देव गेला घेऊन लेकरांच्या, अश्रूस लेकरांच्या पुसणार का कधी तर. अंधार जीवनाचा सरणार का कधी तर, हक्कास मिळविण्याला लढणार का कधी तर. धन्यवाद. खूप छान ताई. आणि जसं पुष्पाताईंनी आधी जो संदेश दिला मुलींच्या संरक्षणाचा, तो संदेश आपण आपल्या शेरामध्ये दिलेला आहे. कळ्यांना फुलांना पहारा मिळू दे. अगदी बरोबर. त्यांनी जे अगदी रोखठोक सांगितलं तेच तुम्ही हळूवारपणे सांगितलंय की मुली ज्या बाहेर पडत आहेत त्यांना बाहेर संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना तसं बिनधास्त वावरायचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. खूप छान. आणि त्यानंतर तुम्ही अजून एक महत्वाच्या गोष्टीवरती इथे भाष्य केलेलं आहे. मालास भाव त्याच्या मिळणार का कधी तर. जगत असताना आपल्याला खूप सारे प्रश्न पडलेत आणि तुमच्या गझलेमध्ये तुम्ही खूप सारे प्रश्न मांडलेत. त्यामध्ये हा शेतकऱ्याचा अगदी म्हणजे हृदयस्पर्शी असा प्रश्न आहे की एवढी मेहनत केल्यानंतर, एवढं पीक काढल्यानंतर त्याच्या मालास भाव मिळणार का, ही त्याला भ्रांत पडलेली आहे. तर असे सुंदर सुंदर शेरांची तुमची गझलही खूप छान झाली ताई. धन्यवाद. 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 त्यानंतर मी निमंत्रित करते आपले परिवाराचे कुशल तंत्रज्ञ आणि सर्वांचे आवडते पिके सर उर्फ प्रणव बनसोडे सर यांनी आपली गझल सादर करावी. धन्यवाद स्मिताताई. सर्वप्रथम गझल प्रावीण्य परिवाराचे सर्व आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांना वंदन करतो. परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार गझलकारा या सगळ्यांना वंदन करतो. आणि पहिले मतला 2 शेर घेतो. आनंद झाला वृत्तातला मतला 2 शेर आहे. मनात अवघी आनंदाची वर्दळ आहे. मनात अवघी आनंदाची वर्दळ आहे, हवी हवीशी आयुष्याची दरवळ आहे. मनात अवघी आनंदाची वर्दळ आहे, हवी हवीशी आयुष्याची दरवळ आहे. हसणे रडणे ठरले आहे जीवनामध्ये. हसणे रडणे ठरले आहे जीवनामध्ये. मी टिपलेली वात्सल्याची ओघळ आहे. मी टिपलेली वात्सल्याची ओघळ आहे. आणि मागत होतो देवापाशी अखंड जेमी. मागत होतो देवापाशी अखंड जेमी. ती भरलेली सोनफुलांची ओंजळ आहे. ती भरलेली सोनफुलांची ओंजळ आहे. यानंतर गझल घेतो. थँक्यू. ही गझल आहे आपल्याच परिवारातील चंद्रपूरचा बुलंद आवाज विजय भगत सर यांचा मंजू घोषा वृत्तातल्या एका मिसरावरनं ते सुचलं होतं. तर ती सादर करतो. मी कुणाच्या वागण्याचे काय सांगू. मी कुणाच्या वागण्याचे काय सांगू, टोळग्यांनी बोलल्याचे काय सांगू. मी कुणाच्या वागण्याचे काय सांगू, टोळग्यांनी बोलल्याचे काय सांगू. वर्ष सारे घातले ज्यांनी उपाशी. वर्ष सारे घातले ज्यांनी उपाशी. कष्ट मोठे सोसल्याचे काय सांगू. मी कुणाच्या वागण्याचे काय सांगू. येत नाही ती जरी दारात माझ्या. येत नाही ती जरी दारात माझ्या. वाट अजूनी पाहण्याचे काय सांगू. मी कुणाच्या वागण्याचे काय सांगू. ज्या क्षणाला वाटले अद्वैत व्हावे. ज्या क्षणाला वाटले अद्वैत व्हावे. चंद्र तेव्हा लाभल्याचे काय सांगू. मी कुणाच्या वागण्याचे काय. आणि शेवटचा शेर आहे मग त्याचा. मार्ग सोपा आज पीकेला गवसला. मार्ग सोपा आज पीकेला गवसला.
श्रीहरीच्या स्पर्शण्याचे काय सांगू, श्रीहरीच्या स्पर्शण्याचे काय सांगू, मी कुणाच्या वागण्याचे काय सांगू, टोळग्यांनी बोलल्याचे काय सांगू, मी कुणाच्या वागण्याचे काय सांगू. धन्यवाद. खूप 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 सुंदर सुंदर. मतला दोन शेरही सुंदर आणि गझलही तितकीच सुंदर. हळूवार मतला शेर ज्याच्यामधले सुंदर कवाफी कवाफी फार छान वाटले मला. मनामध्ये अवघी वर्दळ आहे, हवी हवीशी दरवळ आहे, सोनफुलांची ओंजळ आहे, असं जे काही तुम्ही आपण ओळी केलेल्या आहेत, तर हे असं अगदी हळूवार असं आपला मतला दोन शेर झालेला आहे. आणि त्यानंतर गझलेमध्ये आपण प्रश्न मांडले, जसं मागच्या गझलेमध्ये अनिसाताईंनी प्रश्न उपस्थित केले, काही प्रश्न आपणही आपल्या गझलेमध्ये उपस्थित केलेत. काय सांगू, यातले सर्व शेर सुंदर आहेत. आणि आपला जो शेवटचा शेर आहे तो श्रीहरीशिवाय पूर्ण होणं शक्यच नव्हतं. तर त्याप्रमाणे छानपैकी तुम्ही त्यांची आराधना केलेली आहे शेवटच्या शेरामध्ये. आणि अजून एक शेर आहे, येत नाही ती जरी दारात माझ्या, येत नाही ती जरी दारात माझ्या, वाट मी पाहण्याचे काय सांग. बरोबर. हा एक सुंदर शेर आवडला. खूप छान झालं शांततेसाठी तर. लिहिला होता. शांततेसाठी लिहिला होता. असू दे, जे काही असेल ते आपण नाहीतरी आपण वेगवेगळे अर्थ काढतो. ज्याला जसा अभिप्रेत आहे त्याने अर्थ काढावा. तुम्हाला जसं सांगायचं तसं सांगा, ज्याला समजायचं ते तसे समजतील. आणि चंद्र आणि पौर्णिमा, पौर्णिमा राहिलं, चंद्र आला आपल्या गझलेमध्ये, पौर्णिमा यायची राहिली, तरी चंद्रापर्यंत आला. ठीक आहे. खूप एक सुंदर सर, चंद्र खूप. आणि पौर्णिमेचा खूप जवळचा संबंध असल्यामुळेच अद्वैत हो हा हो, विषय मांडताना बरोबर बरोबर. हे लिहिलंय. हा, तेच. पौर्णिमा इनडायरेक्टली आलीच म्हणजे चंद्र आला म्हटल्यावर. बरोबर आहे. हम्म. जेव्हा खूप ती छान गझल सर. लिहिली तेव्हा लग्न नवीन झालं होतं माझं. हो, अच्छा. ते दिसते म्हणजे. चालेल सर. थँक्यू ताई, थँक्यू व्हेरी मच. तर हा जो आपला बहारदार कार्यक्रम होत आलेला आहे, एक से बढ़कर एक मतला दोन शेर, एक से बढ़कर एक शेर, गझल त्यावरचं सादरीकरण, आणि त्या सादरीकरणावर सुद्धा एक छान असं सोन्याचं कोंदण लावावं याप्रमाणे सूत्रसंचालन स्मिताताईंनी आज जे केलेलं आहे, खरंच म्हणजे लोकांनी सूत्रसंचालन जरी ऐकलं तरी त्यांना मुशायरात काय झाले कळून जाईल. एवढं सुंदर असं सूत्रसंचालनाची जबाबदारी आज त्यांनी घेतलेली आहे. तर आज त्यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या सांगतीकडे वळत असताना त्यांनी मतला दोन शेर आणि गझल सादर करावी. स्मिताताई, बदलापूरचा बुलंद आवाज. धन्यवाद सर. धन्यवाद सर. प्रथम मी मतला दोन शेर घेते आहे. का भेदभाव यातच माणूस दंग आहे, का भेदभाव यातच माणूस दंग आहे, रक्तास माणसाच्या जर एक रंग आहे, क्या बात. रक्तास माणसाच्या जर एक रंग आहे, सोबत करावयाला धावून दुःख येते, सोबत करावयाला धावून दुःख येते, माझ्याच सारखे ते, माझ्याच सारखे ते बहुधा भणंग आहे. आयुष्य सार अवघे ओळीत मांडलेले, आयुष्य सार अवघे ओळीत मांडलेले, समजू नकोस केवळ ओवी अभंग आहे, समजू नकोस केवळ ओवी अभंग आहे. त्यानंतर मी माझी गझल घेते आहे. गझल आहे आनंदकंद या वृत्तातली गझल घेते. उत्कट पावसाचीच आपण वाट बघत आहोत, तर त्याच संदर्भातली माझी गझल आहे. उत्कट अशा ढगांचे पर्जन्य होते येणे, धरणी अधीर होते लिहून गंध लेणे, उत्कट अशा ढगांचे पर्जन्य होते येणे, धरणी अधीर होते लिहून गंध लेणे, धावत पळत निघाली ऐकून आर्त हाका, धावत पळत निघाली ऐकून आर्त हाका, नाही गरज कशाची ना पालख्या निमेणे, नाही गरज कशाची ना पालख्या निमेणे, ती वात मंदशी पण जमते जरा तिलाही, काळोख दूर सारत इवला उजेड देणे, काळोख दूर सारत इवला उजेड देणे, शब्दातले निखारे विझलेत बघ जरीही, शब्दातले निखारे विझलेत बघ जरीही, ठिणगी अजून आहे, ठिणगी अजून आहे, जमतेच पेट घेणे, ठिणगी अजून आहे, जमतेच पेट घेणे, उसवू दिलेत धागे मी ही स्वतःचा आता, उसवू दिलेत धागे मी ही स्वतःचा आता, कळले हळूहळू मग ते फास जीव घेणे, कळले हळूहळू मग ते फास जीव घेणे, उत्कट अशा ढगांचे पर्जन्य होते येणे, धरणी अधीर होते लिहून गंध लेणे. धन्यवाद. वा,
क्या बात है. बहुत ही बढिया. मतला 2 शेर मध्ये तुम्ही रक्ताचं माणसाचा जर एक रंग आहे, हा अतिशय खूप मोलाचा काय म्हणतात, आपण जे नेहमी म्हणतो की सर्व धर्म समभाव किंवा लाईक अवघे विश्वची माझे घर, वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना जी महाराष्ट्रातून आपण मांडलेली आहे, त्याचाच अगदी गंध तुम्ही त्या शेरातनं दिलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे आयुष्याचं सगळं सार ओवी अभंगांमधनं वाटलेलं आहे संतांनी, हे सुद्धा खूप छान तुम्ही मांडलं. आणि त्याचबरोबर शेर घेत असताना पावसाची सुरुवात, जसं तुम्ही सूत्रसंचालनाची सुरुवात सुद्धा पावसाची वाट पाहतोय यावरच केलं. त्यानंतर त्यामध्ये पाऊस आल्यानंतर धरणीची होत असणारी जी आपण म्हणतो की हिरवा शालू तिने पांघरलाय, त्याचं स्पष्टीकरण. त्याचबरोबर वात आणि पणती यामध्ये असणारं नातं, आणि त्याचबरोबर शब्दात काय ते ठिणगी अजून आहे, जमतेच पेट घेणे, हे सुद्धा शब्द थिजले नाहीत, तर त्या शब्दांमध्ये जी काय जादू असते, जी पॉवर असते, शक्ती असते, त्याचं प्राबल्य, त्याचं सामर्थ्य तुम्ही अतिशय सुंदर एका मतल्यामधनं मांडलं. तर खरंच खूप सुंदर आणि काय म्हणतात तसं हृदयस्पर्शी मतला 2 शेर आणि ही गझल झालेली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप कौतुक ताई. त्याचबरोबर आज प्रवीण सर आहात का तुम्ही? हो हो आहे. वा. तर इथे मला अतिशय आनंद होतोय की गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांनी आपली मतला 2 शेर आणि त्यानंतर बहारदार छप्पर फार एक गझल आज आमच्यासमोर सादर करावी विनंती. आतुरतेने धन्यवाद. सर्व वाट बघत सरांच्या होय. शेराची आणि गझल. खरंय. धन्यवाद धन्यवाद. मार्चपासून अगदी पहिल्या गझलेपासून मी ऐकतोय मुशायरा. प्रत्येकाचा अगदी अतिशय दर्जेदार उत्तम असं सादरीकरण, आणि प्रत्येक त्यावरती स्मिताताईंनी दिलेली दाद, त्यांच्या सूत्रसंचलनामधून अतिशय बहारदार असा कार्यक्रम सुरू आहे. त्याच्यामध्ये अगदी छोटस पुष्प माळायचा प्रयत्न करतोय. माझा मतला आणि 2 शेर, वंशमणी वृत्तातलं मतला आणि 2 शेर घेतोय. मारत नाही कोणालाही मी तू, मारत नाही कोणालाही मी तू. मी जरा मित्राला सगळे प्रश्न विचारतोय. दुखवत नाही कोणालाही मी तू, मारत नाही कोणालाही मी तू, दुखवत नाही कोणालाही मी तू. आपली कधी जमली जोडी न कळे, आपली कधी जमली जोडी न कळे, सांगत नाही कोणालाही मी तू. मैत्रीत जरी असेल झाला तंटा, मैत्रीत जरी असेल झाला तंटा, बोलत नाही कोणालाही मी तू, बोलत नाही कोणालाही मी तू. यानंतर एक छोटीशी गझल घेतोय, झुल काफिया गझल, आनंदकांत वृत्तातली आहे. वाहे पहाट वारा संपूर्ण रात गेली, वाहे पहाट वारा संपूर्ण रात गेली, झोपेतल्या सुखाची सांगून बात गेली, झोपेतल्या सुखाची सांगून बात गेली. गजऱ्यास माळताना नाजूक स्पर्श होतो, गजऱ्यास माळताना नाजूक स्पर्श होतो, गंधात आज त्याच्या टाकून कात गेली, गंधात आज त्याच्या टाकून कात गेली. प्रेमातली कथा ही समजून घेत आहे. इतकं म्हणजे बरीच वर्ष लग्न झालं तरी नेमकं प्रेम काय कळत नाही. प्रेमातली कथा ही समजून घेत आहे, हृदयातल्या दिव्याची उजळून वात गेली, हृदयातल्या दिव्याची उजळून वात गेली. मी तान घेत असता टाळ्यात दंग झालो. खरं प्रेम काय असतं तर मी तान घेत असता टाळ्यात दंग झालो, ती सोबती समाजा भारून गात गेली, ती सोबती समाजा भारून गात गेली. आणि शेवटचा शेर आहे की प्रेमामध्ये माणूस केवढा दंग होऊ शकतो. ओली असून आता काहीच त्रास नाही, ओली असून आता काहीच त्रास नाही, जखमेस तीच अलगद लावून हात गेली, जखमेस तीच अलगद लावून हात गेली. वाहे पहाट वारा संपूर्ण रात गेली, झोपेतल्या सुखाची सांगून बात गेली. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे संधी दिल्याबद्दल. खूप छान, खूप सुंदर गझल सर. आज
मधला 2 शेर आजच्या मैत्री दिनाशी स्पेशल नातं सांगणारं होतं. आणि पुन्हा इथे प्रश्न उपस्थित झाले होते. मी तू मारत नाही कोणालाही, मी तू दुखवत नाही कोणालाही, मी तू. आणि ज्या पद्धतीने आपण सादर केलं अगदी छान. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारलेला अगदी लक्षात आलं की प्रश्न विचारताय तुम्ही. खूप छान म्हटलं. आणि 2 शेर सर. आणि गझल सुंदरच होती. अगदी हळवी हळूवार गझल होती. आणि त्यातल्या शेवटचा जो शेर होता, ओली असून आता काहीच त्रास नाही, जखमेस हात अलग जखमेस अलगद लावून हात गेली. तर जखम असेल त्याची सवय होऊन जाते माणसाला. जसे दिवस जात पुढे पुढे जात राहतात, सोबत वाढत राहते, त्याप्रमाणे जखमेचंही काही वाटेना असं होतं. हे तुम्ही तुमच्या शेवटच्या शेरामध्ये खूप छान सांगितलंय सर. आणि तुम्ही आज धन्यवाद. लाभलात सुरुवातीपासून या कार्यक्रमाच्या त्याबद्दल खरंच गझल प्रावीण्य परिवाराचं खूप नशीबात. म्हणजे की तुमची उपस्थिती आम्हाला इथे लाभली. धन्यवाद. माझं नशीब चांगलंय म्हणावं लागेल. तर कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळत असताना आजचा हा उपक्रम जो आज आपण प्रावीण्य ऑनलाईन मुशायरा आज जवळपास 2 महिन्याच्या गॅप नंतर आपण इथे घेतलाय, त्याला इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद परिवारातून मिळाला त्याबद्दल मी परिवारातील सगळ्यांचे जितक्या जणांनी आज इथे गझल सादर केल्या त्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. कार्यशाळेतले काही लोक आणि परिवारातले इतर लोक इथे आलेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. युट्यूबवर बरेच लोक हा कार्यक्रम पाहतील तर त्यांना सुद्धा रंगतदार आजची संध्याकाळ मिळेल याच्यात काही दुमतच नाही. त्याचबरोबर आजच्या ओघवते सूत्रसंचालन करणाऱ्या स्मिताताई, काल म्हणजे अगदी मेसेज टाकला 1 मिनिटात त्यांनी होकार दिला, म्हणजे त्यांनी नाव दिलं आणि नंतर माझी सगळी चिंता मिटली. तर खरोखर त्यांचे खूप खूप धन्यवाद. खूपच सुंदर. अगदी मी मगाशी म्हटलं की जसं एक सोन्याचं कुंदन तुम्ही प्रत्येक शेरावर लावलं तुमच्या सूत्रसंचालनातनं, तुमच्या टिप्पणीवरनं, ते खरंच खूप सुंदर होतं, खूप चांगलं होतं, मनमोहक होतं. त्याबद्दल तुमचे खूप आभार. तसेच गझल प्रावीण्य परिवार नाट उपक्रम घेऊन आपल्या समोर सदैव येत राहील ह्याच आश्वासनासोबत याही कार्यक्रमाची सांगता करतो. सगळ्यांना गझलेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.